तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या एका मोठ्या राजकीय बातमीने एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचतीये। बातमी आहे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा जो तिढा आहे तो सुटत नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। मंजुरी मिळेपर्यंत निवडणूक होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच हे विधान केलेलं आहे। मंजुरी मिळेपर्यंत निवडणूक होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याचा कार्यक्रम अजून जाहीर केलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल आपली ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। स्वाती, काय म्हणाले मुख्यमंत्री, काय अधिक तपशील आहे याबद्दल? खरं तर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक या तरी अधिवेशनात होणार की नाही हा आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच बाबतीत म्हणजे काँग्रेसचे आमदार किंवा काँग्रेसचे जे मंत्री आहेत त्यांनाही हाच प्रश्न आहे की आपल्या अधिकारांचा वापर करून म्हणजे सभागृहाच्या अधिकारांचा वापर करून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक करता येते का, या मागणीसाठी सगळे काँग्रेसचे आमदार आहेत, स्वतः अशोक चव्हाण त्यांच्यावर होते, नाना पटोले होते, हे मुख्यमंत्री जेव्हा इथे विधान भवनात आले त्यांना भेटले। साधारणतः एक 15-20 मिनिटं ही बैठक चालली आणि ही निवडणूक घ्या, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या अशी मागणी काँग्रेस आमदारांनी त्याचबरोबर मंत्र्यांनी त्यांच्याकडे केली। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत राज्यपाल तारीख देत नाही, वेळ देत नाही, तोपर्यंत ही निवडणूक घेता येणार नाही। याचाच अर्थ असा आहे की मुख्यमंत्री कोणतीही रिस्क घ्यायला, कोणत्याही प्रकारचा एक रिस्क घ्यायला तयार नाही आहेत आणि म्हणूनच अत्यंत सावध खेळी केली जाते की जोपर्यंत राज्यपालांकडनं लेखी उत्तर येत नाही, निवडणुकीची तारीख आणि वेळ कळवली जात नाही, तोपर्यंत ही निवडणूक न घेण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर कोर्टामध्ये पण सुनावणी आहे किंवा कोर्टामध्ये जी केस दाखल केलेली आहे त्याच्या संदर्भात सोमवारी सुनावणी आहे। पण आपण म्हणतोय की म्हणजे किंवा मागच्या वेळेला पण मागच्या अधिवेशनात पण अध्यक्षांची निवड व्हावी यासाठी चार बाजूनं किंवा सगळ्या बाजूनं तयार केली होती। अगदी थेट राज्यपालांना अनेक पत्र पाठवली गेली। आताही आपण बघितलं या अधिवेशनात आतापर्यंत महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ 3 वेळा, 1-2दा नाही तर 3 वेळेला जाऊन राज्यपालांना भेटलेलं आहे। पण राज्यपाल कोणत्याही प्रकारे तारीख देतील किंवा वेळ देतील असं वाटत नाही आहे एकूणच त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवावरनं। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल की नाही याच्याबद्दल तर प्रश्नचिन्ह आहेच, पण त्याबरोबर महत्त्वाची घडामोड की मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची तारीख न मिळेपर्यंत कोणतेच निर्णय न घेण्याचं ठरवलंय, ही आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येत राहू, पण आताची या घडीची महत्त्वाची ही बाब आहे की विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत। चव्हाण साहेब, ज्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करताय, तुम्हाला यश का येत नाहीये? अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार या प्रश्नाचं उत्तर का मिळत नाहीये? असं आहे की या प्रश्नाचं उत्तर एवढंच, पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा लोकप्रतिनिधींनी निवडून देणं गठीत झालेली विधानसभा गेल्या एका वर्षापासून अध्यक्षाच्या विना काम करणं हे लोकशाहीला म्हणजे बरोबर नाही। लोकशाहीमध्ये हा आमचा मुद्दा आहे। सरकार कोणाचं आहे, काय आहे, व्यक्ती कोण हा विषय नाहीये। राज्याची विधानसभा अध्यक्षाशिवाय चालवणं हे कितपत योग्य आहे हा आमचा पहिला लोकशाहीला न शोभणारी अशी गोष्ट आहे आणि म्हणून आमचा सातत्याने प्रयत्न आहे की निवडणूक जी काही घ्यायची आहे ती निवडणुकीची प्रक्रिया नियमाप्रमाणे राज्यपालांनी ती तारीख देणं अपेक्षित आहे आणि म्हणून तिथे अद्याप तारीख मिळत नाही ही आमची अडचण आहे आणि त्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही। म्हणून आम्ही सातत्याने राज्यपालांना भेटत आहोत, सातत्याने विनंती करत आहोत आणि त्यांनी लोकशाहीचा मान राखून हा विषय मार्गी लावावा अशी आमची अपेक्षा चव्हाण साहेब, अगदी बरोबर आहे, तुमची अपेक्षा आहे, तुम्ही सातत्यानं प्रयत्न करताय, तुमच्या भेटीगाठी झाल्या, पण प्रश्न हा आहे घोडं अडलंय कुठे? का राज्यपाल त्याच्याबद्दलची तारीख देत नाहीये? तुम्ही जेव्हा जाता भेटता तेव्हा काय बोलणं होतं, काय म्हणतात ते? या गोष्टीला उत्तर मी देणं अपेक्षित नाहीये। सन्मान्य राज्यपालच याच्यामध्ये आपल्याला खुलासा करू शकतील, कारण याच्यामध्ये
मी काही ओपिनियन देणं अपेक्षित नाहीये. राज्यपालांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीमध्ये माझ्याकडून कुठल्याही प्रकारची टिप्पणी योग्य नाहीये. नाही, टिप्पणी नका करू चव्हाण साहेब. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहात, तुमची डिग्निटी आहे ती निश्चितपणे आहे. पण नेमकं काय म्हणणं आहे, अडचण कुठे आहे ही तरी कळू द्या ना महाराष्ट्राला. मी सांगू शकणार, राज्यपालच सांगू शकतील ना काय. नाही, पण तुम्ही जेव्हा गेला असाल, त्यांच्याशी भेटला असाल, तेव्हा विनंती केली आम्ही की बा तारीख द्या आणि संपवा विषय हा काय. हा त्यांनी कम्युनिकेट करणं अपेक्षित आहे, पण अजून काही उत्तर आम्हाला प्राप्त अद्याप तरी या घटकेपर्यंत माझ्यासोबत काही नाहीये. बरं, मुख्यमंत्री काय म्हणाले? आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची ही भेट घेतली, मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले? आमचं म्हणणं तेच मुख्यमंत्र्यांना होतं की साहेब हा विषय लवकर मार्गी लागला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. आणि विजेचा विषय होता, मुख्यमंत्र्यांची प्रामुख्याने जी भेट झाली ती विजेच्या विषयाला तो मार्ग निघाला. विजेच्या बाबतीमध्ये 3 महिन्यापर्यंत कुठल्याही डिस्कनेक्शन करायचे नाहीत, लोकांनी बिलं भरावीत अशा अपेक्षा 3 महिन्यापुरती ही डिस्कनेक्शन स्थगित देण्यात आली. तिची रीतसर घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी सभागृहात केलेली आहे. बर, ठीक आहे. आता राज्यपालांकडून निर्णय अपेक्षित आहे. बर, चव्हाण साहेब तुम्ही सोबत राहाच. आता आपल्या सोबत घटना तज्ञ उल्हास बापट सुद्धा जोडले गेलेले आहेत. बापट सर, स्वागत आहे तुमचं. हा जो पेच निर्माण झालेला आहे यातून सुटका नेमकी कशी होऊ शकते? हा तिढा कसा सुटू शकतो? राज्यपालांची भूमिका किती महत्वाची असेल? काय तुमचं नेमकं आहे? मी आधीच ऐकलं नाहीये, म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल बोलतायत हो, आपण? विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ही राज्यपालांनी जोपर्यंत तारीख दिली जात नाही तोपर्यंत होणार नाही असं मुख्यमंत्री आज म्हणालेत. हा, आता मी फक्त घटनात्मक पोझिशन काय ती सांगतो तुम्हाला. मी राजकारणात नाही अजिबात जाणार. अगदी घटनात्मक पोझिशन अत्यंत सोपी आहे की प्रत्येक कायदे मंडळाला, मग ती विधानसभा असो ती लोकसभा असो, त्याला अध्यक्ष किंवा स्पीकर हा असावाच लागतो. आणि राज्यघटनेमध्ये असं दिलेलं आहे की त्याची निवड करायची, ती कशी करायची हे पण विधानसभेनेच ठरवायचं असतं. आणि घटनेचं वर्डिंग असं आहे की ऍज सून ऍज मे बी, म्हणजे जितक्या लवकर करता येईल तितकं करायचं. असं असताना जर का राज्यपाल त्याला परवानगी देत नसतील तर मला व्यक्तिगत घटनेचा प्राध्यापक म्हणून असं वाटतं की राज्यपालांची ही जी वागणूक आहे ही घटनेला सोडू नये. बरं, ठीक आहे. राज्यपालांची ही वागणूक घटनेच्या विरोधात आहे, सोडून आहे असं तुम्ही म्हणालात. पण या प्रक्रियेमध्ये त्यांचाच महत्वाचा भाग असेल, त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही. नाही, माझं तर असं मत आहे की अशी जेव्हा आता आपल्या लोकशाहीला 75 वर्ष झाली, अजून चांगल्या प्रथा परंपरा पडत नाहीत, हे दुर्दैव आहे आपलं. माझं मत असं आहे की ती निवडणूक घ्यावी आणि त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू दे कोणालाही. सुप्रीम कोर्ट ठरवेल काय चूक आहे काय बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलीत. अशोकराव सुद्धा आता आपल्या सोबत होते. अशोकराव, तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयानं आधी जोरदार झटका दिला, पण त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलेलं आहे. पण या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तरी विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांना काही न्याय मिळतो का हे पाहावं लागणार होतं. पण आज या संदर्भात त्यांना थोडासा आणखी एक धक्का बसलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टानं ही याचिका सूचीबद्ध करायला नकार दिलाय असं कळतंय. सुप्रीम कोर्टानं भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना हा दणका दिलाय की महाजनांची याचिका सूचीबद्ध करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. राज्य सरकारला विधानसभा निवडणुकीचे नियम बदलण्याचा अधिकार नाही अशी याचिका गिरीश महाजनांनी केली. त्याआधी महाजनांनी हायकोर्टात धाव घेतली. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेतल्या आवाजी मतदानाला विरोध करणारी याचिका महाजनांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. तर सुप्रीम कोर्टानं गिरीश महाजनांची याचिका स्वीकारली नाही. आता राज्यपालांनी लोकशाहीचा स्वीकार करून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. अध्यक्षपद हे 1 वर्षापेक्षा जास्त काळ रिक्त आहे. असं असताना राज्यपाल महोदय आम्हाला तारीख देत नाहीत. सतत जातोय आम्ही, विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्री विनंती करतायत आणि अशा पद्धतीनं जो टाइम घालवणं चाललेलं आहे हे काही लोकशाही करता योग्य नाही. आपल्या राज्यघटनेनं अत्यंत स्पष्टपणे लिहिलंय. हे तर नियम आम्ही बनवलेत. राज्यघटनेनं अत्यंत स्पष्टपणे लिहिलेलं आहे
की आपल्या राज्यांच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे तातडीनं निवडले जावेतच, लावून म्हटले, तातडीने निवडले जावे. राज्याचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण आज राज्य सरकारनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मुंबई बँकेच्या मध्ये त्यांनी मजूर म्हणून मजूर संस्थेवर जी निवडणूक लढवलेली होती त्या संदर्भात सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यादी प्रसिद्ध झाली आहे. संजय पांडे आले आहेत. आता पहिलं प्रवीण दरेकर, मग अजून दुसरा कोण, मग तिसरा कोण, मग चौथा कोण, केली आहे ना प्रसिद्ध. करा ना. मला माहिती आहे प्रवीण दरेकरांवर, मला माहिती आहे, हा बाप बेटा, मला माहिती आहे प्रवीण दरेकर तुमच्यावर हल्ला करतात म्हणून या 2-3 दिवसात तुम्ही त्यांच्यावर एफआयआर करणार. आम्ही करू मुकाबला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटाला 24 तास देखील उलटले नाहीत. तोच प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे विशेष. मुंबई बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरलेला होता. मात्र त्यावर आक्षेप घेत आम आदमी पार्टीनं केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राज्यातल्या मजूर फेडरेशन्सच्या अध्यक्षपदी 90% राजकीय व्यक्ती आहेत. मग प्रवीण दरेकरांवरच कारवाई का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. सरकारला जर वाटत असेल की दरेकरांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकाल, तुम्ही दाबू शकणार नाही. आमचा आवाज बुलंद राहील. आम्ही विषय मांडू. आणि अध्यक्ष महोदय, आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणचे मजूर संस्थेचे अध्यक्ष कोण कोण आहे याची यादी पण देणार आहोत. आणि मग बघू कोणाकोणावर हे सरकार या ठिकाणी अध्यक्ष महोदय एफआयआर दाखल करते. अन्यथा या सरकारच्या विरुद्ध आणि त्या सगळ्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये आम्ही जाऊ. अध्यक्ष महोदय. दरम्यान या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचे आमदार सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवीण दरेकर हे मजूर संस्थेचे सभासद आहे. असा मजूर आहे की त्या मजुराकरते 2-2 कोटी रुपयाची गाडी असेल, 50-50 कोटीचा बंगल्यामध्ये राहणारा इतका मजूर, त्याच्यावर जो गुन्हा सरकारने दाखल केला आहे तो योग्य आहे. त्याच्यातून गुलाबराव देवकरांचा जो उल्लेख केलेला आहे तो 100% या ठिकाणी खोटा, या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. तर विविध घोटाळ्यांमध्ये अडकत चाललेल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर कारवाई होत असल्यामुळे विरोधकांना जाणून बुजून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे. ज्या वेळेला आक्षेप घेतला, राजीनामा दिला. आता तो विषय संपल्यानंतर पुन्हा शिळ्याकडीला ऊत आणायचा अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करते. कारण ज्या पद्धतीनं आज त्यांच्या नेत्यांवर, मंत्र्यांवर कारवाई होते, मग त्याला काउंटर करायचा प्रयत्न म्हणून भाजपमधल्या प्रमुख नेत्यांना कसं अडचणीत आणता येईल या प्रयत्नातनं ही गोष्ट झालेली. प्रवीण दरेकर हे मान्य विरोधी पक्षनेते आहेत, परंतु मुंबई बँकेची निवडणूक लढताना मजदूर संस्थेतून त्यांनी सदस्यत्व घेतलं होतं आणि याच्यावरतीच खरा आक्षेप आहे. विधानसभेच्या सदनामध्ये नाना पाटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी मागील 3-4 दिवस हा मुद्दा लावून धरला होता आणि त्यानंतरही कारवाई झालेली आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जोरात सुरू आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याविरोधातल्या नोटिसीनंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. एकूणच राज्य सरकार आणि विरोधकांमधल्या कुरघोडीच्या राजकारणात जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या काही महिन्यांपासून देशातलं राजकारण ढवळून काढणाऱ्या हिजाबच्या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा आज निर्णय आला आणि हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या ज्या याचिका होत्या त्या फेटाळून लावत आज हिजाब हा मुस्लिम धर्मियांचा अविभाज्य भाग नाही, मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग नाही असं म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना जोरदार धक्का दिलाय. कर्नाटक सरकारनं याआधी तिथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी घातलेली होती आणि त्याच बद्दल काही मुली या कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यामुळे आता कर्नाटक उच्च न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्यात
आणि हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयानं आपला निकाल देत हिजाबचा प्रश्न निकाली काढला। दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेल्या हिजाबच्या निर्णयाला काही मुस्लिम नेत्यांनी विरोध केलाय। यही मोदी सरकार ने, आयरिश सरकार ने जब हिजाब और टर्बन को अलाउ किया अपनी पुलिस में तो उसमें वेलकम किया। आज आप क्यों उसको खिलाफ कर रहे हैं? आर्टिकल 15 का ये वायलेशन होता है। और संविधान का प्रियम्बल जो है ना, प्रियम्बल बड़ा इंपॉर्टेंट है। प्रियम्बल क्या कहता है कि लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ एंड वर्शिप। तो ये सब चीजें इसलिए उम्मीद करते हैं कि सुप्रीम कोर्ट में इसको अपील किया जाए। हमारे एक MIM पार्टी के नेता हैं जो कर्नाटका के, उन्होंने भी पिटिशनर हैं, हमारी उनसे बात होगी, हम उनसे भी कहेंगे सुप्रीम कोर्ट में अपील करें। कर्नाटक का कि ये एक स्कूल के मुद्दा था, लेकिन जिसको एक पॉलिटिकल रंग, एक कम्युनल रंग और एक मीडिया ने इस तरह से प्रोजेक्ट किया मानो वो बच्चियां हिजाब नहीं पहन के आ रही है बल्कि स्कूल के अंदर कोई बम लेकर आ रही है और इसके लिए देश को बहुत बड़ा घातक नुकसान हो सकता है करके। तो ये जो सोच थी वो स्कूल के हद तक मिटाया जा सकता था, लेकिन वहां पर जो राजनीतिक पार्टियां हैं उनको ऐसा लगा कि मतलब ये इसका हमको कहीं ना कहीं उत्तर प्रदेश के अंदर भी हमारे को ये भुनाना है कि देखो मुसलमान अपने राइट के हिसाब से कैसा है, तो इस देश के कानून को, हम कोई कानून नहीं तोड़ रहे। मैं पूछूं कि हमारे सिख भाइयों को पगड़ी पहनना जरूरी है, उनके मजहब का हिस्सा है, क्या वो स्कूल में आए और उनको कहा जाए कि यूनिफॉर्म में पगड़ी नहीं है तो क्या उनकी पगड़ी उतारी जाएगी? बिल्कुल नहीं। इस जजमेंट को बिल्कुल मानने को तैयार नहीं हूं। बहुत दुर्भाग्यपूर्ण है ये, मैं बहुत निराश हूँ, देश में सब लोग निराश है और मैं पिटिशनर से रिक्वेस्ट करूंगा कि वो सुप्रीम कोर्ट जाए और सुप्रीम कोर्ट जाने के लिए मेरी कोई भी मदद लगेगी तो मैं पूरी तरीके से मदद करने के लिए तैयार हूँ। स्कूल में अभी से नहीं, सालों से पहने जा रहे, तो अभी आपको दिक्कत अभी क्यों है? अगर एक लड़की को अपनी मॉडेस्टी के लिए पहनना है तो इसमें कोई गलत नहीं है। ये सुप्रीम कोर्ट तक जाएगी और व्यक्तिगत तौर पर अगर मेरी कोई भी मदद लगी मैं 100% मदद करने के लिए तैयार हूँ। कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र स्वागत केले। हिजाबच्या प्रश्नावर आमचं पहिलेपासून हे मत होतं की धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण ते स्वातंत्र्य ही इतर सगळ्या स्वातंत्र्याच्या अधीन राहून आहे। त्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये ड्रेस कोडच त्या ठिकाणी चालला पाहिजे। उद्या कोणी एखादा व्यक्ती मिलिटरीमध्ये असताना सांगेल की मला मिलिटरीचा ड्रेस चालत नाही कारण तो माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे, असं चालू शकणार नाही। त्यामुळे अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे। मी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण आमचा कुठल्याही धर्माच्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा स्वभाव नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्या मस्जिदवर हल्ला नाही केला, जरी मुसलमानांनी हिंदूंच्या मंदिरावर केला। आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं हे जे म्हणणं आहे की तुम्हाला व्यक्तिगत तुमचा धर्म पाळायला परवानगी आहे, पब्लिक प्लेसेसला का आग्रह जाता? शिक्षण संस्था या धर्मविरहित आहेत, म्हणून तुम्ही कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये आपण धर्माचं शिक्षण देत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे तिथं उगाच धर्माचे पडदे आडवे आणणं हे काही योग्य असं मला वाटत नाही। आणि म्हणून जो आता निर्णय दिलाय त्याबद्दल आता त्यांना जर सुप्रीम कोर्टात जायचं ते सुप्रीम कोर्टात जातील, पण मला माझ्या माहितीप्रमाणे असं कुठेही कुराणामध्ये लिहिलेलं नाही आहे। फक्त एक कुठेतरी मध्ये प्रॅक्टिस सुरू होत जाते। आपल्या धर्मामध्ये पण अशाच अनेक गोष्टी सुरू झालेल्या असतात, त्या कुठे धर्मात आहेत असं नाही आहे। कोणीतरी एखादं सुरू करतं आणि मग ते पुढे त्या आचरणात येत राहतं। हिजाबच्या बद्दल कर्नाटक उच्च न्यायालयानं आज निर्णय दिला। हिजाब बंदीचा निर्णय योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं, पण जगातल्या इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे हिजाबच्या बद्दलची आपण नजर टाकतोय। फ्रान्समध्ये हिजाबवर बंदी आहे। आपण वेगवेगळे देश आणि जाणून घेतोय। खेळांच्या स्पर्धांवेळी हिजाबवर बंदी आहे फ्रान्समध्ये। निवडणूक काळात हिजाबवर बंदी आहे फ्रान्समध्ये। ऑस्ट्रिया आणि हिजाब काय सांगतं तर 2019 पासून शाळांमध्ये हिजाबवर बंदी आहे। धर्म प्रकटीकरण होण्यास कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे ऑस्ट्रियामध्ये। तर 2019 पासून हा निर्णय लागू करण्यात आलाय। तजाकिस्तान आणि 2017 पासून हिजाबवर तिथेही बंदी आहे। महिलांच्या सन्मानासाठी हिजाबवर बंदी घालण्यात आले। बघा, महिलांच्या सन्मानासाठी हिजाब हे अशिक्षितपणाचं लक्षण असल्याचं तजाकिस्तान मधल्या लोकांचं म्हणणं आहे। तिथल्या सरकारचं म्हणणं आहे हिजाब हे असभ्यतेचं लक्षण असल्याचं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे।
तजाकिस्तान नंतर आपण अझरबैजान या देशामध्ये काय परिस्थिती जाणतोय। 2011 पासून शाळांमध्ये बंदी, शैक्षणिक कायद्यात हिजाब बंदीची तरतूद तिथं करण्यात आलेली आहे। मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखलं जातं, कुणाहीकडून नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाते। तर नायजेरियामध्ये काय परिस्थिती आहे हिजाबबद्दल? 2015 पासून अंशतः हिजाबला बंदी आहे। महिलांचा सुसाईड बॉम्बर म्हणून वापर होतो, त्याला रोखण्यासाठी हा निर्णय आहे। बोको हराम संघटनेकडून याचा वापर झाला आणि म्हणून हिजाबवर तिथं बंदी घालण्यात आली आहे 2015 पासून। तर आता भारतात सुद्धा शैक्षणिक संस्थांमध्ये जो गणवेश असेल तोच गणवेश असेल, हिजाब घालता येणार नाही, हे आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट झालंय। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।